रूप पाहता लोचने 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 रूप तो हा विठ्ठल
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय आता भाग्य उजळले भाग्य आता भाग्य अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघे चिंता वारली अवघे चिंता वारली अवघे चिंता वारली अवघे चिंता वारली उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला दर्शनी हाला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठ हो करुणी पोटी साठ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला विठोपार कुमाई
भाग गेला सिनगे संत दर्शनी हा लाभ संत दर्शन आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ राम अवघी चिंता वरली अवघी अवघी चिंता वारली संत दर्शनी हलाभ संत दर्शनी हलाभ संत दर्शनी हलाभ संत दर्शनी हलाभ दर्शनी हलाभ संत दर्शनी पद्मनाभ जोडीला पद्मनाभ है
दादा बाबा ग बाबा ग सदा नि दादा बाबा ग बाबा ग सदा नि दादा बाबा ग ग पादानी सा ग पादानी सा ग पादानी सा सा सदा नि दादा बाबा ग बाबा ग सदा नि दादा बाबा ग बाबा ग सदा नि दादा बाबा ग बाबा ग पादानी सा ग पादानी सा ग पादानी सा सा सदा नि दादा बाबा ग बाबा सदा नि दादा बाबा ग बाबा सदा नि दादा बाबा ग बाबा सा ग पादानी सा ग पादानी सा ग पादानी सा पद्मनाभ जोडियेला पद्मनाभ जोडियेला संत दर्शन हाला संत दर्शन हाला संत दर्शन हाला संत दर्शनी हाला दर्शनी भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला समचरण सरोजं सांद्रणीलांबुधावं जगननीत पानी मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं पांडुरंगाकारा प्रथमनमाला पांडुरंगाकारो प्रथमनमाला पांडुरंगाकारो प्रथमनमाला पांडुरंगाकारो प्रथमनमाला पांडुरंगाकारो वाह
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ज्ञानेशमचे ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेमस्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परम मूर्तिं देहुक्षेत्रिनिवासिनीं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकम् मनोजवं मानरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं भानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरे पुकार पवन सुत विनती परवा, पवन सुत विनती उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा अवघ्या 4 पदाचा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। यथामते यथावकाश राहिला आता आपल्यासाठी 1 तास 1 तास उरला खटवांगरायासी, नाही का, जसा खटवांगरायासाठी 1 तास राहिला होता तसं आपल्यासाठी 1 तास फक्त सर्वांगाचे कान करा आणि फक्त चिंतनाकडे लक्ष द्या। 1 तासात सर्व अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत तो वक्त्याचं कर्तव्य ठरतं। त्या ज्ञाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री वासुदेव महाराज यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी अमृतवाणीने श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। म्हणून भागवत कथेचं या ठिकाणी रसपान चालू आहे, म्हणजे अखंड या ठिकाणी सत्संग चालू आहे, म्हणजे सप्ताह चालू आहे। आणि याही वर्षी अतिशय जोमाने आणि अतिशय प्रेमाने सर्व काही मंडळींनी केलेले हे नियोजन, त्यामध्ये 5व्या दिवसाची आलेली माझ्याकडे पामराकडे सेवा आणि जशी जमेल त्या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने आज विशेष उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण स्वतः ब्रह्मचर्य आमचे उद्धव महाराज गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। जसं खायला दिलं त्यावेळेस गरोदर अवस्थेत राहिले आणि काही कालांतराने सुंदर असा एक बालक जन्माला आलेला आहे। परंतु आता राजा मात्र त्या बाळामध्ये तन्मय झालेला होता, एक क्षणही त्या बाळापासून राहत नव्हता। या महालातून त्या महालात, त्या महालातून या महालामध्ये फिरत होता। फिरता फिरता इतर राण्यांना मत्सर झाला। सगळ्यात घातक जीवनामध्ये मत्सर, सहज मत्सर केव्हा उत्पन्न होईल याची शाश्वती नाही। मत्सर कशाला म्हणतात? मत्तः अग्रेसरती इति मत्सर याची शास्त्रकारणे व्याख्या केली आहे। इतरांचा उत्कर्ष पाहून अंतकरणामध्ये जे जळण होते ना त्याला मत्सर म्हणा। बघा, लक्ष द्या, आज हसवणं नाही, फक्त चिंतन आहे का? पण सांगतो तुम्हाला, मत्सर एक वेळेस मच्छर परवडला बरं का, एक वेळेस मच्छर परवडला, पण मत्सर परवडला नाही। मच्छर जर असतील, मच्छरदाणी पांघरून आपण झोपू, काय मच्छर जर असतील तर आपण गुड नाईट लावून झोपू, मच्छर त्रास करणार नाहीत। जर अंतकरणात मत्सर असेल ना, तुम्ही कितीही जरी चांगल्या गादीवर झोपले तरी झोप येणार नाही, झोपच येत नाही माणसाला। म्हणे ओ रामभाऊ, अहो का लोळायला लागले तुम्ही? नाही म्हणे, शेजाऱ्याच्या बोरला पाणी लय लागलं।
झोपच येत नाही, म्हणजे मत्सर आहे हा. एखाद्याची प्रगती पाहून ज्यावेळेस अंतकरणामध्ये जळण होते त्याला मत्सर म्हणा. त्याच्या वेळेस राण्यांच्या अंतकरणात मत्सर झाला. अरे, जसा हा बालक जन्माला आलेला आहे तेव्हापासून आमच्याकडे डोकावूनही पाहत नाहीये. राजा, काय करावं? सर्व राण्यांनी मिळून त्या बाळाला विषपान केलं. जसं विषपान केलंय त्यावेळेस मात्र त्याने देह त्याग केला. आणि बघता बघता राजा दुःखी झाला, रुदन करतोय, प्रत्येकाजवळ आपलं दुःख सांगतोय, मी काय करू? काहीही करा, माझा पुत्र जिवंत करा. सुदैव योगाने त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालंय. नारदजी समज काढत आहेत, अरे कोण कुणाचा पुत्र आहे, कोण कुणाचा पिता आहे? या जगतामध्ये कोणीच कुणाचं नाहीये, कोणी कुणाचं पटत नाही महाराज. माया मोहामध्ये पडलेला जीव आहे हा, अनादी कालापासून असलेले संस्कार आहेत, म्हणून सहजासहजी पटत नाही. आणि त्यावेळेस मात्र तो राजा म्हणतोय, नारदजी तुमचं प्रवचन मला देऊ नका, तुम्ही फक्त एक काम करा, माझा बालक कशाने जिवंत होईल हे सांगा. असं म्हटल्याबरोबर त्याच वेळेस नारदजींनी पाणी अभिमंत्रित केलं, त्या बालकाच्या अंगावर टाकलं, त्या बालकामध्ये चेतना आली. जशी चेतना आली त्याच वेळेस त्या ठिकाणी तो बालक बोलता झाला. आतापर्यंत नारदजी सांगत होते या जगतात कोणी कुणाचं नाही, आता मात्र स्वतःचा पोटचा बाळच सांगतोय कोण कुणाचं आहे जगतामध्ये. त्यावेळेस नारदजींनी सांगितलं, हे तुझे पिता आहे, तू गेल्यापासून दुःखी आहेत. कोण आहेत? दुःखी आहेत. मग त्यावेळेस तो बालक म्हणतोय, कोण कुणाचा पिता? याच्या अगोदर कित्येक जन्म झाले, माझे कित्येक पिता होऊन गेले, कित्येक मातींच्या उदरी मी जन्माला आलोय, अनेक मातींच्या पोटी मी जन्माला आलेलो आहे, आणि तुम्ही कितव्या नंबरचे माझे पिता आहात? अहो, जगतात कोणी कुणाचं नाही. त्यावेळेस राजाचे डोळे उघडले. एवढ्यावर पण मान्य करत नव्हता. त्यावेळेस त्या बालकाने त्याचा स्वतःचा पूर्वीचा इतिहास सांगितला. फक्त हाताने भजन करा, तो इतिहास सांगतो मी. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, त्या ठिकाणी ते बालक बोलतं झालंय, म्हणे राजा तुला वाईट वाटू देऊ नकोस, तुझ्या पोटी जन्माला आलोय मी, परंतु सुदैव असं आहे, मी पूर्वजन्मामध्ये भगवत भक्त होतो. कोण होतो? भगवत भक्त होतो. इतकी भक्ती मी भगवान परमात्म्याची केली की माझं कर्म कुठलं शिल्लक राहिलेलं नव्हतं. मी आता कर्मबंधनातून मुक्त झालेलो होतो, परंतु अचानक माझा नित्यनेम होता 5 घर भिक्षा मागावी. 5 घर जशी भिक्षा मागावी, ती भिक्षा आपल्या घरी आणावी, आपल्या पर्णकुटीमध्ये आणावी, आणि त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह भागवावा. अशाच अवस्थेमध्ये कडाक्याची थंडी पडली होती, आणि अशा अवस्थेमध्ये एका आजीने एक सामग्री दिली होती, आणि त्याला इंधन म्हणून काहीतरी पाहिजे होतं. त्या आजीकडे बऱ्याच म्हशी होत्या, आणि तिने मोठ्या मोठ्या गौऱ्या अशा थापून ठेवल्या होत्या. त्या आजीला विनंती केली मी, आजी, ए आजी, ए आजी, मला काही गौऱ्या पाहिजे, म्हणे घेऊन जा. परंतु पाहता कर्मबंधनातून मुक्त झालेला महात्मा त्या गौऱ्या आणल्यात, आपल्या आश्रमात ठेवल्यात, आणि त्यावेळेस त्या जाळल्यात. जशा जाळल्या त्या गौऱ्यांमध्ये 1 कोट मुंग्या त्याच्याकडून मरण पावल्या. काय झालं? 1 कोट मुंग्या मेल्या. म्हणजे आता कर्मबंधनातून मुक्त असलेला महात्मा प्रत्येक कर्मबंधनात पडला. लक्ष द्या, कर्मबंधनात पडला. जसा तो कर्मबंधनात पडला तसं त्याला मात्र जन्म घ्यावा लागला. कसा जन्म घ्यावा लागला? या राजाच्या पोटी. राजा, त्या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मी तुझ्या पोटी जन्माला आलोय. बघ, पूर्वजन्मामध्ये ज्या मी मुंग्या मारल्या, लक्ष द्या इकडे, पूर्वजन्मामध्ये ज्या मुंग्या मारल्या त्याच या जन्मामध्ये तुझ्या पट्ट राण्या झाल्या. पूर्वजन्मामध्ये मी त्यांना जाळून मारलं, त्यांनी या जन्मामध्ये मला विष देऊन मारलं. आमचं कर्म बरोबर झालं. आता मी नेमकाच वैकुंठ धामाला प्राप्त होणारच होतो, मला भगवंताची भेट होणारच होती. तेवढ्यामध्येच मला नारदजींनी आवाहन केलं, आणि नारदजींच्या बोलण्यावरून मी इथं आलो. मग मला सांगा तुम्ही, एखाद्या कर्मबंधनातून मुक्त झालेल्या महात्म्याला रोखून धरणं चांगलं की वाईट? वाईट आहे. राजाने हात जोडले त्या जीवात्म्याला. आता तो पुत्र आणि पिता हा भाव राहिलाच नाही. ओ, राजाच्या अंतःकरणात तो भावच राहिला नाही. हात जोडले आणि तुम्ही तुमच्या निजधामाला निघून जा अशी आज्ञा केली. आणि राजाचा शोक अनावर झालेला तो शांत झाला.
म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातही हेच आहे बघा. प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे आणि प्रत्येकाची काळ वेळ ठरलेली आहे. ज्यावेळेस 5व्या दिवशी 5वीचा दिवा लावला जातो त्यावेळेस सटवी येते, लिहून जाते तुमची तारीख, तुमची वेळ, सगळी ही घटना लिखित असते. आपण कुणाला दोष द्यायचा नाही, कारण ज्याचं ज्याचं जसं जसं कर्म आहे तसं त्याला जन्म घ्यावा लागतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. पहा, आपल्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन सोहळे आहेत. एक सोहळा तर आपण पाहत नाही. आपण ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस सगळे जग हसायला लागतं आणि आपण रडलेलं असतो. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा हम जब पैदा हुए, जग हसे हम रोवे, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोये. असं कर्म करा की जगानं रडावं जाते वेळेस आणि आपण मात्र हसत जावं. हो, आपण हसत जावं. आपण असं कर्म करावं, कारण आपण येत असताना रडत आलोय मायबाप आणि जात असताना लोक रडतात. रडतात लोक. सांगू तुम्हाला, आपलं कर्म जर तसं असेल तर विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला हो. नामा म्हणे करणी करावी पैसी, क्या बात. नामा म्हणे करणी करावी पैसी, जेने त्या विठ्ठलाची पावी देसा, पावी देसा, जेने त्या विठ्ठलाची पावी देसा. नामा मन करणे करावी ते ऐसी, नामा मन करणे करावे ते ऐसे, जेणे त्या विठ्ठला भानुला रे, जेणे त्या विठ्ठला भावे दे. नामा म्हणे करणी करावी ती ऐसी, नाही का? करावी पयायसी. पहा, करणी करावे, पण तुम्हाला सांगू जीवनामध्ये दोन सोहळे झाले आहेत. पण ज्यावेळेस आपण करणी करत असताना आपलं आत्मबल पण तेवढं प्रबळ पाहिजे. मग आत्मबल जर त्या ठिकाणी प्रबळ पाहिजे तर त्या ठिकाणी संतांची कृपा अत्यंत महत्वाची आहे. सद्गुरूंची भेट जीवनामध्ये सर्वात अत्यंत महत्वाची आहे. मग ज्यावेळेस तुकोबर आहे स्नान करण्यासाठी गंगेच्या तीरावरती गेले आहेत. गंगेच्या तीरावरती गेले आहेत. जसे गंगेच्या तीरावरती गेले आहेत त्यावेळेस वेळेस स्नान झालेलंही नाही. पहा, ज्यावेळेस आपल्या अंतकरणातील मल विक्षेप आवरण हे सगळे काही दोष निघून जातील ना, त्यावेळेस आपलं अंतकरण शुद्ध होतं. त्यावेळेस सद्गुरूंना बोलवावं लागत नाही, तुम्ही या आणि आत्मज्ञान द्या म्हणून. बघा, त्यावेळेस सद्गुरू आपोआप येतात आणि त्या ठिकाणी देऊन टाकतात ज्ञान. सांगू तुम्हाला, मला सांगा ना, ज्यावेळेस व्यासजींनी श्रीमद भागवत ग्रंथ पूर्ण लिखित झालेला आहे, आता याचा प्रचार प्रसार करायचा आहे, त्यावेळेस त्यांचे शिष्य अरण्यामध्ये फिरत होती. पण व्यासजींना माहीत होतं याचा अधिकारी कोण आहे, याचं प्रयोजन काय आहे, हे सगळं काही अनुबंधाच्या दृष्टी माहिती होते. मग आता याचा अधिकारी कोण आहे, हो, मग काय करायचं अधिकारी. मग त्याच वेळेस त्यांना माहित होतं याचा अधिकारी फक्त आपला पुत्र आहे, जो की अरण्यामध्ये निघून गेला होता. मग बरं, श्रीमद भागवत कथा काही सामान्य कथा नाही. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोरोहो रसिका भुवी भावुकहा. भुवी आणि भावुक या ठिकाणी म्हणजे निगम कल्पतरो, निगमानी वेद, वेदरूपी वटवृक्षाचं परिपक्व झालेलं असं फळ. पहा, परिपक्व झालेलं असं फळ इथं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जसं आपल्याला झाडाला एखादा आंबा पिकला किंवा पहाडाला लागला, त्या ठिकाणी पोपटाला सांगावं लागत नाही की या म्हणून. पहा, पोपटाला सांगावं लागत नाही त्या ठिकाणी या आंबा पहाडाला लागलेला आहे,
बरोबर येतो, चोच मारतो, त्यामध्ये गोडवा माधुर्य निर्माण करून जातो. अगदी त्याच पद्धतीने श्रीमद भागवत रूपी वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ, त्या फळाला जसं शुकदेवांचं मुख लागलं त्यात अधिक माधुर्य निर्माण झालं. म्हणजे सद्गुरू आपोआप येतात आणि आपल्याला उपदेश करतात. फक्त आपल्या अंतकरणातले मल विक्षेप आवरण हे जे काही दोष आहेत हे दोष निघून गेले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. तुकोबरा अगदी त्याच अवस्थेमध्ये आहेत, लक्षात घ्या. तुकोबरा अगदी त्याच अवस्थेमध्ये आहेत. आता स्नानही झालेलं नाहीये आणि गंगेच्या तीरावरती गेले आहेत. जसे गंगेच्या तीरावरती गेले आहेत त्याच वेळेस सद्गुरूंची भेट झाली आणि कृपा केली आहे. काय केलं? सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकीत जाण ठेविला कर, मस्तकीत जाण ठेविला कर. हो मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकीत जाण ठेविला कर, मस्तकीत जाण ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगा स्नान. सापडविले बर का, सापडले नाही, सापडविले. शब्दामध्ये पहा किती बदल आहे. सापडविले म्हणजे सद्गुरू हे शोधत शोधत येतात. जसं एखादा पोपट एखादा झाडाला लागलेलं पहाड शोधत शोधत येतो ना, अगदी त्याच पद्धतीने सद्गुरू त्याच ओघामध्ये येतात. आणि जसे त्या ठिकाणी येतात ना, तसा सगळ्या विक्षेपाने आता अंतकरण शुद्ध झालेलं आहे आणि अशा महात्म्याला येऊन त्या ठिकाणी उपदेश करून जातात. अगदी त्याच पद्धतीने मग त्या ठिकाणी नाव काय सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. आणि पहा, आणि मागितलं काय? तुम्हाला सांगू, ज्ञान कधी फुकट ऐकलं नाही पाहिजे. ज्ञान कधी फुकट घ्यायचं नाही. फुकट घेतलेलं ज्ञान पचत नाही, कोरडेच बोल असतात ते. म्हणजे त्यावेळेस मग काय द्यावं सद्गुरूंना? मग सद्गुरूंनाच विचारलं, म्हणे महाराज तुम्हाला काय देऊ बरं? मग त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलं, तुम्ही एक द्या. भोजन मागती तूप पावशेर. भोजन काय मागितलं? पावशेर तूप. बरं पा, ह्याचं गमक असं आहे, पावशेर म्हणजे 1 किलोतला कितवा भाग? बोला बोला. आता तुम्हाला जुना नाही, मी आपलं नवीन नाही आहे, जुना झालेलो आहे. म्हणजे पावशेर म्हणजे 1 किलोतला कितवा भाग? 4था भाग. बरोबर आहे, 4था भाग. बरं 4था भाग, 1 किलोतला 4था भाग म्हणजे पावशेर. पण पावशेरच का बरं मागितलं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 4 तत्व आहेत. हे 4 तत्व म्हणजे 1 किलो म्हणा की 1 किलो. याच्यात आणखी रूपक करून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, रूपक सांगू आणखी. दूध, दही, लोणी आणि तूप. बरोबर. दुधाचं काय बनतं? दही. बरोबर. दह्याचं काय बनतं? लोणी बनतं. बरं, लोण्याचं ज्यावेळेस एकदा कडवलं आणि तूप बनलं तर त्या तुपाला दूध बनता येतं का? बरं, सगळ्यामध्ये सार काय आहे? तूप. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यामध्ये सगळ्यात सार जर काय असेल ना तर चित्त आहे. विठ्ठला विठ्ठला चित्त आहे. हे चित्त काय सर्वात सार आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सद्गुरूंनी मागणी केली, पावशेर तूप. म्हणजे तुम्ही काय करा, माझ्याकडे चित्त द्या. लक्षात घ्या, चित्त द्या. तुम्ही जर माझ्याकडे चित्त दिलं, तेच चित्त मी देवाच्या चरणावरती लावेल. महाराज पण बऱ्याच वेळेस म्हणताना, चित्ती तुझे पाय डोळा, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा, पाय डोळा, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान,
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा देवा हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा हेची एक देवा तुम्हा मागणे दातार हेची एक महाराज म्हणतात चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. काकड्यातलं प्रमाण आहे महाराज. काकडा सगळ्यात सोपं भजड आणि गोड भजड. काकडा काकडा काय लोक काय म्हणतात, काकडा सुरू झाला म्हणजे काय, सकाळी सकाळी उठवण्यासाठी ती योजना केलेली संतांनी. काय सकाळच्या झोपेत उठवण्यासाठी नाही ती योजना. हे पुण्यामध्ये काय झालं, एका ठिकाणी आमच्याकडे पुण्याकडे काय करतात, सप्ते गुत्ते देतात. काय करतात, सप्ते गुत्ते असतात. तुम्ही जसे सोयाबीनचे खळे देता नाही, सोयाबीन देता नाही, गुत्त काय भाव चालू आहे सध्या, 4000 बरोबर. तसं आमच्याकडे सप्ते गुत्ते आहेत. सप्ते गुत्ते आमच्याकडे. आणि ही प्रथा जवळजवळ आपल्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. सप्ता गुत्ता 1.5 लाखामध्ये सप्ता. तुम्ही महाराज आणा, आम्ही फक्त माणसं येणार. कीर्तनकार तुम्हीच बघा, वादक तुम्हीच बघा, टाळं तुम्हीच आणा, विण्यासहित तुम्ही आणायचं. आम्ही काहीच करणार, सिस्टीम सहित आम्ही फक्त ऐकायला येणार. सप्ता गुत्ता कळाला का, सप्ता गुत्ता असतो तिकडे. मग त्यावेळेस आपल्याच मराठवाड्यातलीच 2 वारकरी तिथं होती. आणि नेमकं माझं कीर्तन त्या दिवशी होतं. ऐका, कीर्तन झालं आणि पाऊस पडू लागला. मग ते गावकरी म्हटले महाराज काय करा, आराम करा इथंच, सकाळी निघून जा. ठीक आहे म्हटलं. आराम केला. सकाळी 4 वाजायची सवय आणि चातुर्मास सुरू. आमच्याही संस्थेमध्ये काकडा चालू असतो. 4 वाजल्यापासून कुठं झोप येते तेव्हा. मग म्हटलं गावाकडले भजनी म्हणल्यानंतर तिथं पण जाण्यामध्ये रस नाही राहिला असा. हा थोडंसं तालास्वरामध्ये असलं तर बरं वाटतं. पण 2च माणसं होते आणि त्यांच्याकडे काकडा गुत्ता होता. काय होता, काकडा गुत्ता होता. जसा काकडा सुरू झाला त्यावेळेस पण त्यांच्यामध्ये नियम, आमच्या पुण्यामध्ये नियम खूप कडकीने पाळले जातात. नियमामध्येच पाहिजे, शिस्तीमध्येच पाहिजे, चालत नाही असं तसं. मग त्यांचा नियम असा होता, काकड्यावाल्याला फक्त एकदाच चहा मिळायचा. काय, काकड्यावाल्याला एकदाच चहा. आणि एक तर गडी झोपलेला होता आणि एकेनेच काकडा सुरू केला आणि काकड्यामध्ये अभंग सुरू केला त्याने. उठा साधू संत चहाला आले आदण, घ्या लवकर तोंड धुणं नाहीतर जाईल संपूर्ण. घ्या लवकर तोंड धुण्याचं जाईल संपूर्ण. म्हणजे काकड्याची एवढी अवकाळ आहे महाराज. म्हणजे आपल्या सोयीस्कर, पण काकडा याच्यासाठी नाही महाराज. आपल्याला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी काकडा नाही आहे. काकडा याच्यासाठी आहे, आपण अज्ञानरूपी अंधकारात झोपलेलो आहे. त्या अज्ञानरूपी अंधकारातून जाग करण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला हो, आपलं प्रमाणावरून निघालं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. काय म्हटलात महाराज, चित्त जे नावाचं जे तत्व आहे ते तत्व मला दे. मग काय करेल मी, ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती लावेल. पहा, जसं एखाद्या सद्गुरूंनी ज्यावेळेस ते चरणावरती लावावं त्याच वेळेस काय अवस्था होते. अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य उजळले भाग्य उजाळले भाग्य उजळले
सद्गुरूंची भेट झाली त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, उजळली भाग्य आता. आणि खरं सांगू तुम्हाला, आपण भाग्य म्हणतो, आपलं भाग्य वेगळं आहे आणि संतांच्या नजरेतलं भाग्य काय आगळं वेगळं आहे. माझा आवाज सगळ्यांना पोहोचतोय ना? लक्ष द्या. आपल्या जर दृष्टीने पाहितलं तर आपण भाग्य कशाला म्हणतो? उजळणं काय नेमकं? उजळलं कशाला म्हणतात? उजळणं म्हणजे नेमकं काय? पण लक्ष द्या. आता उजळणं सांगतो तुम्हाला. माझं चुकलं बरोबर असेल तर तुम्ही सांगा बरं का, कारण की इथं पण चुकू शकतो माणूस. तुमचे सगळ्यांचे डोके, माझं एकट्याचं एकच डोकं आहे नाही का? म्हणजे पहा, ज्यावेळेस उजळणं जर पाहत असताना आपण, तर उजळणं ज्यावेळेस आपला एखादा दागिना अलंकार, तो माता माऊल्यांना माहिती. लक्षात द्या, ज्यावेळेस एखादा दागिना त्याच्यावरती जी काही मलिनता चढली, मळ चढलाय, लक्षात घ्या, त्यावेळेस आपण तो अलंकार म्हणजे दागिना तो आपण काय करतो? घिसड्याकडे नेतो. हा असं म्हणजे चुकू शकतो माणूस असा. जागी आहेत का पाहण्यासाठी? मग इथं फुल रेंज आहे, 5G चालू आहे ना. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादा दागिना आपण सोनाराकडे नेतो आणि सोनाराकडे नेल्याच्या नंतर मलिन झालेला दागिना ज्यावेळेस अग्नीच्या डागाने त्याला परत उजळल्या जातं, अगदी तो नवा होतो. काय होतो? नवा होतो. त्याला काय म्हणतात? उजळणं. बघा, एखादा दागिना त्याच्यावर चढलेली मलिनता घालवण्यासाठी आपल्याला सोनाराकडे जावं लागतं. या अनादी कालापासून हा जीव या मायामोहामध्ये पडलेला आहे. या मायामोहामधून जर बाहेर पडायचं असेल तर निश्चितच साधूंची भेट झाली पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. सद्गुरूंच्या भेटीशिवाय हे काही सोपं नाही किंवा अवघड एक प्रश्न आहे हा. कारण की सहजासहजी साधूची भेट होणं दुर्लभ आहे महाराज. सहजासहजी भेट होत नाही. पण सांगू तुम्हाला जर साधूची भेट घ्यायची आहे ना, तर अंतकरणातले जे मल विक्षेप आवरण जे अनादी कालापासून जे काही आपलं चित्त मलिन झालेलं आहे ना, हे आपल्या बाहेर काढा. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी, नाही का? त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपोआप आपल्या अंतकरणामध्ये येऊन बसेल. एवढंच नाही तर तुका म्हणे बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोणे, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. त्याचं पूर्वार्ध काय? काम क्रोध बंदी खाणे. बरोबर आहे. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्हे, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. म्हणजे ते बंदी खाण्यामध्ये टाकले पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती अंकुश असला पाहिजे. काम क्रोध हे पदोपदी पावला पावलाला आड येणारे आहेत. तुमच्या मनामध्ये एखादी वेळेस सात्विक ऊर्जा निर्माण झाली, मनामध्ये संकल्प झाला, आज एकादशी आहे, 108 माळ जपल्याशिवाय उठायचंच नाही. 20-25 मणी झाले ना, बुद्धीचे तरंग बदलायला लागतात. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणात पालटती रंग, धरू जाता संगत व तो होय बाधक, अशी अवस्था निर्माण होते. खरं तर सांगू, एखाद्या महात्म्याची कृपा जर झाली ना, तर मला ह्या गोष्टी काहीच अवघड नाही, सगळ्यात सोपं होणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणूनच महाराज म्हणतायत, माझं भाग्य उजळणं समजलं आपल्याला. बरं, भाग्य कशाला म्हणावं? भाग्य कशाला म्हणतात? तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर बघितलं तर माझा मुलगा डॉक्टर झाला, माझ्या मुलाचं माझं भाग्य उजळलं. आता मुली भेटणं, माझ्या मुलाचं लग्न झालं, माझ्या मुलाचं भाग्य उजळलं. तिचं ऐकून ज्यावेळेस कंबरट्यात लाद भेटल त्यावेळेस मग पुन्हा काय म्हणायचं? कुकडे मामा विठ्ठला विठ्ठला. आपला सामान्य दृष्टीने जर विचार केला तर आपण कशाला भाग्य म्हणतो? विचाराचा प्रश्न आहे हा. आपल्या सामान्य नजरेतला विषय जो असा आहे, जसं की मुलगा एखाद्या वेळी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, चांगल्या क्लासवर अधिकारी झाला, तर आपण म्हणतो भाग्य उजळलं. पण संतांच्या नजरेमध्ये ते भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, 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 निकटवास बरा
तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी. म्हणजे काय, धन पुत्र दारा याच्यामध्ये आपलं सगळं जीवन बरबाद झालंय मायबाप. मग काय करावं, याला भाग्य म्हणत नाहीयेत. भाग्य कशाला म्हणतात? भाग्यवंत मानोदया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मानोदया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, किंवा भाग्यवंत मनोजया अवघी देवावरी माया. नाही का? भाग्यवान कुणाला म्हणावं, ते संतांच्या नजरेतलं भाग्य आहे. जे भगवत भक्त आहेत, भगवंताची भक्ती अतोनात करतायत, त्यांना भाग्यवान म्हणावं. सांगू तुम्हाला, त्या वृंदावनातल्या गोपिका खरे भाग्यवान आहे. अहो काय त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. सांगू तुम्हाला, त्या गोपिका वेदगर्भीच्या श्रुती आहेत. काय, वेदगर्भीच्या श्रुती आहेत. आणि ज्यावेळेस त्यांची भक्ती पाहावी ना मायबाप, त्या भक्तीमध्ये तन्मय झालेले आहेत. तन्मय, अंतकरण शुद्ध झालेले आहे आणि कृष्णमय झालेले आहेत. जसं आता भगवान परमात्मा वृंदावनातून मथुरेकडे निघाले आहेत, विवळ झालेली आहेत, अंतकरण मोकलून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला थांब म्हणतायत. ए अक्रूरा, भगवान परमात्म्याला घेऊन जाऊ नकोस रे. तू जसा भगवान परमात्म्याला घेऊन जातोस ना, तसा यम जसा अंतकरण यम जसा आपले पंच प्राण ओढतो ना, अगदी त्या पद्धतीने मला दुःख होत आहे. प्रत्येक गोपिका त्या ठिकाणी म्हणतात, भूमी पडल्या ब्रजबाळी कोणत्या सांभाळी. भगवान परमात्म्याच्या रथाच्या समोर त्या ठिकाणी सर्व गोपिका पडलेल्या आहेत, पहुडलेल्या आहेत. देवा, तुला जर जायचंय ना, तर अगोदर आम्हाला मार आणि त्याच्यानंतर निघून जा. तुला आम्ही अडवणार नाहीये, तू निघून जा, पण अगोदर आमचं कार्यक्रम करून जा. भगवान परमात्म्याने समज काढली. गोपिकेतून भगवान परमात्मा निघून गेले. त्यावेळेस बेभान झालेल्या गोपिका काय करतात, काय खातात, काय खातो आम्ही, कासया सांगा ते, आणि काय खातो आम्हाला त्याची चव कशी लागते आम्हाला काही माहिती. एकदम अशा अवस्थेमध्ये आहेत. आता कृष्णमय झालेले आहेत. प्रत्येक पदामध्ये त्या ठिकाणी कृष्ण दिसतोय त्यांना. अशा अवस्थेतल्या गोपिका, कुणाचे केस विचकटलेले आहेत, कोण वेड्यासारखं करतायत, कोणी लीला करण्याचा प्रयत्न करतात. भगवान परमात्मा असा होता, त्याने अशी लीला केली होती. अगदी त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं नृत्य करतायत. पण करत असताना एक गोपिका कृष्णमय अवस्थेमध्ये एका वटवृक्षाखाली बसली होती. मायबाप पहा, अगदी तन्मय झालीये, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये एकदम एक रूप झालीये. आणि अशा अवस्थेमध्ये त्याच वटवृक्षावरती एक कावळा होता, आणि त्याच्या कावळीनीला नरमांस खाण्याची इच्छा झाली. काय, नरमांस खाण्याची इच्छा झाली. जशी इच्छा त्यांनी प्रगट केली, त्यावेळेस मात्र तो कावळा वन अरण्यामध्ये फिरला, किंवा एखादा तरी मृत प्राणी भेटेल, एखादा तरी मृत व्यक्ती भेटेल किंवा मनुष्य भेटेल, त्याचं मी मांस काढेल, माझ्या भार्येला नेऊन खायला देईल. अगदी त्या पद्धतीने वणवण फिरला, परंतु त्याला कुठेही नरमांस सापडलं नाही. थकून भागून जसा आता त्या घरट्यामध्ये आलाय, त्याच्या त्या कावळीनीला सांगतोय, अगं बरंच फिरलो मी, थकवा लागला, उन्हाचं खूप फिरलो, नरमांस मला काही सापडलं नाही. थकून आलेला कावळा अगदी त्या ठिकाणी त्या वटवृक्षाच्या त्या खोडाकडे पाहतोय. त्या ठिकाणी ती गोपिका, कृष्णमय झालेली गोपिका, त्याने पाहितलीये, अरे नक्कीच हे प्रेत असावं. अगदी त्याच उद्देशाने तो कावळा खाली उतरला. जसा कावळा खाली उतरला, त्यावेळेस त्या गोपिकेच्या हाताला चोचा मारायला लागला. हाताचं मांस काढलं महाराज, हाताचं मांस खाऊन टाकलं, आपल्या भार्येला दिलं खायला. आता मात्र खाता खाता आतापर्यंत त्या गोपिकेला भांडण नाही. हो, त्या गोपिकेला भांडण नाहीये, देह अवसनावर नाहीये ती. काय करतोय आम्ही, काही नाही. देह जावो अथवा राहो,
पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावत वारा हो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावत वारा जय हो रंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी देह जावत वारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ देहाची आसक्तीच राहिली नाही. भगवन स्वरूप झाल्यात त्या गोपिका. ती गोपिका त्या ठिकाणी आता कावळा तिच्या खांद्यावर बसलेला आहे आणि गालाला लोचके मारतोय. गालाला लोचके मारत असताना त्या गोपिके थोडीशी ध्यानामध्ये आली आणि गोपिका त्या ठिकाणी बोलायला लागली, ए कावळ्या, ए कावळ्या, माझ्या गालाचं मांस खा, माझ्या अख्ख्या शरीराचं मांस खा. सांगू तुला, त्या दोन नेत्राचं मात्र मांस खाऊ नको, नेत्र खाऊ नकोस. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना मत खाना, प्रभु मिलन की आस. ए कावळ्या, हे दोन नेत्र खाऊ नकोस बघ. मला आस आहे त्या भगवान परमात्म्याची. मला फक्त ओढ लागली त्या भगवान परमात्म्याची. मला केव्हा तो भगवान परमात्मा भेटेल. ही उच्च पराकोटीची केलेली भक्ती आहे. आणि ही ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये आपण सांगत असताना पण आपले डोळे डबडबून जातात. ही भगवान परमात्म्याबद्दलची भक्ती. विठ्ठला विठ्ठला आणि हीच तुकोबरांची पण हीच अवस्था आहे. तुकोबरांची आगळी वेगळी काही अवस्था नाही आहे. तुकोबरा हीच अवस्थेमध्ये आहेत. पुसावेसे हे चिवाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काही लाज राखील. देव माझ्यावरती केव्हा कृपा करेल, मला त्या भगवान परमात्म्याची केव्हा कृपा प्राप्त होईल. प्रत्येकाला ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये ही सात्विक भक्ती, ऐका सात्विक म्हणतोय, सात्विक भक्ती आपल्या अंतकरणामध्ये रुजू झाल्याच्या नंतर आपण एखाद्या महाराजांना, कथाकार असतील, प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, महाराज आमच्या घरामध्ये सुखच नाही हो, आमचं नवरा बायकोचं पटतच नाही हो, मुलाबाळाचं आमचं जमतच नाही हो, अशा भानगडी कधीच विचारणार नाहीत तुम्ही. ह्या भानगडी कधीच विचारणार नाहीत. भक्ती असावी तर कशी असावी, अहेतुकी आणि प्रतिहता. अहेतुकी नाम, त्या भक्तीमध्ये कुठला हेतू नसला पाहिजे, आणि प्रतिहता म्हणजे अखंड असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण प्रत्येक वेळेस जे कोणी महात्म्य आले ते त्या महात्म्यांना हे सांगतो, महाराज, आणि आता तर सुरू झाले, महाराज आमच्या बबीला बघा, आमच्या बाळ्याला बघा. कुठून बघा होय कैलास महाराज, कुठून बघा नितीन भाऊ. हे अहो सांगू तुम्हाला, ही गादी व्यासांचं स्टेज हे त्यासाठी नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण बघा. कल्याण भाऊ म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण बघितलं पाहिजे. आपण त्यांना एक विचारलं पाहिजे, सांगा ना महाराज, माझ्या मनाला किंवा मला सद्गुरूंची भेट केव्हा होईल, मला संतांची भेट केव्हा होईल, मला भगवंताची प्राप्ती केव्हा होईल. मला आतापर्यंत तुम्ही एवढ्या कथा ऐकल्या, असं एखाद्यानं विचारलंय असं मला हात वर करून दाखवा बरं. 2 4 3 2 हात खाली झाले इकडं, म्हणजे कोणीच नाही. मग मला सांगा, आपण खऱ्या परमार्थामध्ये का चाललंय म्हणून चाललंय?
चिंतनाचा विषय. आपण खऱ्या परमार्थामध्ये आहो की काय चाललंय म्हणून चाललंय. खरी सांगतो अवस्था भक्ती भगवान परमात्म्याची केलीच पाहिजे. आणि भक्ती करणं म्हणजेच भगवान परमात्म्याची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठला बोला पुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली भक्ती मला सांगू तुम्हाला. श्रावण महिना चालू होता एका गावामध्ये आणि नेमकी शिवमहापुराणाची कथा चालू होती. पहा त्या ठिकाणी श्रावण चालू आहे आणि ज्या घरी आमची व्यवस्था केली होती, लक्षात घ्या, ज्या घरी आमची व्यवस्था केली होती राहण्याची, त्या बाईचा नवरा शिक्षक होता. 7 दिवस राहिलो आम्ही तिथं. 7 दिवस राहिल्याच्या नंतर तिचं प्रवचन रोज आम्हाला ऐकायला लागायचं. म्हणे महाराज सकाळी मी 4ला उठते. हो म्हणे आज सकाळी 4ला उठते. आणि माणसांना सांगण्याचा इतका नाद, बापरे विचारूच नका. हो लय नाद. आणि कसं असतंय, 4 पैशासाठी म्हणा किंवा तिथं आपल्या 7 दिवस राहायचे म्हणून उगं ऐकून घ्यावं लागतं. उगा ऐकून घ्यावं लागतंय. हो म्हणलं तर हो हो म्हणून सांभाळून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी. सांगू तुम्हाला, त्या बाईचं प्रवचन सुरू व्हायचं. 4ला उठते म्हणे. मी सकाळी सकाळी विष्णू सहस्त्रनाम म्हणत म्हणत गंगेवरती जाते. गंगेवरचं स्नान करते आणि स्नान करून त्या ठिकाणी एकदम शुद्ध भाषेवर आणि स्नान करून मी जशी मी पूजा वगैरे करण्यासाठी येते 1008 बेल त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावरती वाहते म्हणे. कुणावरती? भगवान शंकरावरती. जवळपास मला महाराज दररोज 12 वाजतात म्हणे पूजा होण्यासाठी. वाजणारच की हो. आणि आता 7 दिवस झाले महाराज रोज तिथं ते ऐकायचं आम्ही. आणि 7व्या दिवशी नेमकाच आता उद्या काला म्हणतात, उद्या जायचं आहे आम्हाला. त्या दिवशी होता रविवार. शिक्षकाला सुट्टी असते. त्या बैठकीमध्ये शिक्षक होते. म्हणलं कसं काय बरं चाललंय, सहज माणूस विचारतो. आणि त्यावेळेस मात्र त्याने डोक्याला हात लावला. म्हणे महाराज काय सांगू तुम्हाला म्हणून सांगतो, जसा श्रावण सुरू झाला ना माझे लय हाल सुरू झाले. काय झालं म्हणे? अहो म्हणे सकाळचा डब्बा बघा, मी काय करतो रात्रीचाच डब्बा शाळेमध्ये घेऊन जातो. सकाळी यांना कुठं वेळ आहे स्वयंपाक करण्यासाठी. रात्रीचाच डब्बा मी सकाळी घेऊन जातो आणि सगळे शिक्षक जेवायला बसलेले असतात. मी कुठंतरी कोपऱ्यामध्ये जाऊन चोरून खातो. म्हणे काय चोरून खातो? बरं अशी भक्ती असली तर काय उपयोगाची आपल्या उपयोगाची का? हा, बाहेरचा महादेवाला वाहते पाणी, घरचा महादेव हात पायताणी. काय अशी भक्ती करायची? सांगू तुम्हाला आणखी. भक्ती करत असताना 5 गोष्टी अशा आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारेल बरं. 5 गोष्टी अशा आहेत. आणि मला माहिती या ठिकाणचे सगळे श्रोते हे एकदम सुज्ञ आहेत बरं का बळभाऊ. म्हणजे सगळे श्रोते एकदम सुज्ञ आहेत. कारण की चांगले चांगले महाराज लोक त्यांनी गिळले नाही, उघडून पेले. विठ्ठला विठ्ठला पहा 5 गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला आवडणार नाहीत. उच्चिष्टम. उष्ट आवडतं का तुम्हाला? हात वर करा. उष्ट कोणाला आवडतं? बरं उष्ट चांगलं आहे. उष्ट तुम्ही खाता हे सिद्ध करून दाखवतो. उच्चिष्टम काय आहे सांगा बरं. ते देवाला पण चालतं अभिषेकासाठी. उच्चिष्टम बोला की भाऊ. नाही, उच्चिष्टम दूध. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस दूध काढतो, गाईचं दोहण करतो ना, त्यावेळेस अगदी अगोदर वासरू सोडतो. वासरू सोडलं म्हणजे वासराचं काय झालं ते बोला की. बरोबर मान्य ना? हा, उच्चिष्टम. बरं उष्ट असूनही देवाला चालतं, भगवान शंकराला अभिषेकाला चालतं. उच्चिष्टम. शिवनिर्माल्यम. एक पदार्थ असा आहे की तो एकदा देवाला जर वाहिला तरी तो परत पण व्हायला चालतो. कोणता? शिवनिर्माल्यम. कोण आहे? कोणता पदार्थ आहे तो? नाही बोला. कुकडे मामा, देवरे मामा कुठे बसले? शिवनिर्माल्यम म्हणजे गंगाजल एक असं आहे. गंगाजल एकदा वाहिलं तरी परत पण वाहिलं तरी चालतं. गंगाजल शिवनिर्माल्यम. वमनम. उलटी चांगली की वाईट? उलटी नाव शब्द जरी ऐकलं तरी वांती व्हायला लागते, माणसाला किळस निर्माण होते. बरोबर आहे.
किळस यायला लागते उलटी म्हटल्याच्या नंतर. मग मला सांगा उलटी चांगली की वाईट आहे? उलटी बळभाऊ चांगली आहे? पांचाळ महाराज देव बाप्पा चांगली की वाईट आहे? उलटी चांगली की वाईट आहे? पण ते तुम्ही खाल्लेली हे सांगतो. आता स्वतःचीच केळस करा. पण ते देवाला पण चालते. सांगा शिरसाळकर सांगा. अहो मध जी मधमाशी असते ना, मधमाशी काय करते बरं? मध पंचामृतामध्ये मध पण असतं, बरोबर आहे? पंचामृत माहिती आहे ना तुम्हाला? देव बाप्पा सांगतील पंचामृतामध्ये मध आहे की. बरं ते मध म्हणजे काय? ज्यावेळेस ती मधमाशी प्रत्येक फुलावरती बसते, थोडा 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 मकरंद घेते आणि तोच मकरंद आपल्या घरट्यामध्ये येते आणि वांती करते, म्हणजे उलटी करते. वमनम उलटी चांगली की वाईट आहे? बरं तुम्ही उलटी खाल्ली का नाही? बरोबर, तुम्ही उष्ट खाल्ले मान्य, उलटी खाल्ली मान्य, बरोबर आहे? हे ध्यानात ठेवा. पुढच्या वेळेसही विचारेल मी. विठ्ठला 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 विठ्ठला. वमनम शिवकरपटम. मला सांगा मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट? शिवकरपटम शिवनाम प्रेत, प्रेतावरचं वस्त्र चांगलं की वाईट? अहो आपण एखाद्या प्रेत यात्रेला गेलो तर त्या ठिकाणी सचल स्नान करतो, अंगावरची वस्त्र पण आपण धुवून टाकतो, नंतरच घरामध्ये प्रवेश करतो. मग एखाद्या मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट? बळभाऊ चांगलं की वाईट? नितीश भाऊ, दादा, हे मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट? वाईटच आहे ना, वाईटच आहे. पण ते देवाला चालतं हो, देवाला चालतं. आता उत्पन्न सुरू झालं पण त्याचं खोसला. ती आळी ज्या वेळेस आपल्या भोवतीच ती बनवते, जाळं विणते, विणता विणता ती आतमध्येच मरते, स्वतःचा देहत्याग करते. देहत्याग केल्याच्या नंतर त्यावेळेस ती मरते. ज्यावेळेस ती मेल्या जाते, त्यावेळेस मृत्युमुखी पडते, त्यावेळेस तिच्या अंगावरचं जे आवरण आहे, तिच्या अंगावरचं जे कवच आहे, मग त्याच्यापासून रेशीम बनतं. रेशीम हे भगवान परमात्म्याला पितांबराला वापरलं जातं. मग मला सांगा ना, मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट आहे? चांगलं की वाईट आहे? चांगलं मांडणे. बरं पा आणखी एक आहे, काकविष्टा समुत्पन्नम. कावळ्याची विष्ठा चांगली आहे का? कावळा कावळा फक्त 10वीलाच बरा वाटतो, अन्यथा कावळा 10वीला पाहुण्यासारखा वाटतो. कधी येतो कधी येतो कधी येतो, सारखे वाट पाहून असतात. बरं तोच कावळा, बरं त्याचं खाद्य काय? तो गाय पाहत नाही, म्हैस पाहत नाही, किंवा एखादं सडलेलं पण त्या ठिकाणी ते मांस पाहत नाही. ते प्रत्येक त्या ठिकाणी चोचा मारणार, खाणार. लक्षात घ्या. आणि त्याची विष्ठा चांगली की वाईट आहे? चांगली की वाईट? तुम्हाला एक सांगू का, कीर्तन म्हणजे तुमच्या मनाचा पण समतोल त्या ठिकाणी साधला पाहिजे. वादे वादे जाये ते तत्वबोध हा. मग कीर्तन मी एकट्यानेच करायचं, अभंग सोडवायचा, निघून जायचं पाकिट घेऊन, पण तुम्हाला कळलं काय? तुमच्यात बदल काय झाला, उपयोग काय त्याला, ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. मग मला सांगा आता, कावळ्याची विष्ठा चांगली की वाईट? चांगली कशी? असं पहा, कावळ्याची विष्ठा वाईट आहे, पण ती चांगली पण आहे. कशी कशी? तर कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाचा जन्म आहे. कागाची ये विष्ठे जन्म पिंपळासी, बकुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष.
पांचाळ महाराजांना सांगितलं बरं का, कागाची विष्टी जन्म पिंपळासी. जन्म कुणाचा आहे? पिंपळाचा. कुठून? कावळ्याच्या विष्टीपासून. बरं पहा, ज्ञानेश्वरीच्या जर 10व्या अध्यायामध्ये गेलो विभूती योगामध्ये, तर ज्ञानोबरा प्रत्यक्ष भगवान परमात्मा म्हणतात, अरे पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष मी आहे. वृक्ष माझी कोण आहे? अश्वत्थ. अश्वत्थ नाम पिंपळ. या वृक्षामध्ये जर बघितलं, मला जर पाहायचं असेल तर पिंपळाकडे पहा. पिंपळ म्हणजे मी आहे. हो, पिंपळ म्हणजे मी आहे. म्हणजे आपली पूजा पण अशी असली पाहिजे. पहा, हे पंचामृतासाठी सांगितलं. देवबाप्पा पुढे बसलेले आहेत आणि त्यांना सगळं माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शिवकर्पटम आणि काकविष्ट समत्पन्नम, या 5 गोष्टी अशा आहेत, या दिसताना वाईट दिसतात परंतु त्या मात्र देवाला आवडतात. विठ्ठला विठ्ठला तसे संत महात्मे या ठिकाणी दिसत असताना मलिनी दिसतात. आज फक्त देखावा चाललाय मायबाप, सांगतो तुम्हाला. काय चाललाय? देखावा. लक्ष द्या थोडस. देखावा चालू आहे आज. प्रत्येकाचा देखावा चालू आहे. कडक इस्त्रीचे कपडे. पण पहा आपलं आचरण कुठे आहे, आपण राहतोय काय, काय करतो, याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. याच्याकडे पण आपण लक्ष केलं पाहिजे. आपलं आचरण काय आहे. आजही महात्मे आहेत, आजही महात्मे आपल्यामध्ये राहतात, पण आपलं महत्त्व ते कळू देत नाहीत. चातुर्य लपवी महत्त्व हरवी. आपलं चातुर्य कधी दाखवत नाहीत. ते सामान्य माणसामध्ये बसणार, चिंतन ऐकणार आणि तसेच पाठीमागच्याच रस्त्याने निघून जाणार. स्टेजवर कधी येत नाहीत. स्टेजवर कधीच नसतात. ज्यावेळेस नारदजी भ्रमण करत असताना या पृथ्वीचा महिमा ऐकला. अहम तो पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु ब्रह्ममाण इतस्ततः. हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, गोदावरी मैया असे अनंत तीर्थ नारदजी फिरले. नारदजी फिरत असताना बघा, नारदजी फिरत असताना त्या ठिकाणी प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती ढोंगी साधू दिसले. कधी? नुकतंच कलियुग सुरू झालं होतं, कलीचा प्रादुर्भाव. काय? ढोंगी साधू सापडले. कसे? जसे नारदजी फिरतायत, फिरता फिरता त्या ठिकाणी नारदजी फिरत असताना एक मोठा असा आश्रम पाहितला. मोठा आश्रम. त्या ठिकाणी जवळजवळ 100 ते 1000 माणसं त्या ठिकाणी कामगार होते. अरे बोले, इतना बड़ा आश्रम है, किनका आश्रम है भैया? इतना बड़ा आश्रम है, किसका है आश्रम? नहीं बोले, ये तो त्यागी बाबा का आश्रम है भैया. किसका? त्यागी बाबा का. त्यागी माणसाला आश्रम असतो? सांगू, संत महात्मे साधू महात्म्याचं 2च पात्र असतं. एक हात पात्र पहा. साधूचं पात्र फक्त हेच आहे. दुसरं पात्र उदर. तिसरं पात्रच नाही त्यांच्याकडे. विठ्ठला विठ्ठला नाही बोले, त्यागी महात्मा का आश्रम है, त्यागी बाबा का. त्यागी बाबा म्हणजे कलीची सुरुवात सांगतोय बरं का. कलीचा प्रादुर्भाव जो श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. पुढे ते नारदजी चालायला लागले. त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी शोर चालू होता. गर्दा धिंगाणा भांडणं वगैरे चालू होते. अरे इतना शोर क्या, कहाँ से आ रहा है, ये किनका आश्रम है भैया? ये तो मौनी बाबा का आश्रम है. मौनी बाबा म्हणजे शांतीत राहणारे. मौनी बाबाच्या आश्रमात गर्दा असेल का? हे मौनी बाबा का आश्रम आहे. कलियुगाचं वास्तव सांगतोय, लक्षात घ्या. त्यानंतर नारदजी जसे पुढे चालायला लागले, चालत असताना त्या ठिकाणी नारदजींनी काही छोटी छोटी मुलं पाहितली. अगदी त्या ठिकाणी खोड्या करतात, धिंगाणा मस्ती करतात. अरे रे रे, इतने सारे बच्चे, किसके बच्चे? इतने सारे बच्चे, अरे किसके बच्चे? किसके बच्चे? किसके बच्चे? नहीं बोले, ये तो ब्रह्मचारी के बच्चे है. किसके? ब्रह्मचारीला पुत्र असतात. कलियुगामध्ये असंच होणार आहे. विठ्ठला विठ्ठला एक त्या ठिकाणी नारदजींचं पूर्व इतिहास आहे. ते सांगत असताना नारदजी सांगतात त्या पृथ्वीचा महिमा काय काय मी पाहितलं या भूमंडलामध्ये. हा त्या ठिकाणी प्रकार पाहितला. या कलियुगाचा प्रादुर्भाव आहे. खऱ्या संताला किंमत मिळणार नाही मायबाप या कलियुगामध्ये, नाही मिळणार. आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे.
माँ बाप को कोई नहीं माने मायबापाला कोणी विचारणार नाही आणि त्याच वेळेस आपल्या भार्येला आपल्या पत्नीला त्या ठिकाणी वाहवा केली जाईल ही बेईमान दुनिया आहे ज्यांच्यासाठी संपत्ती कमवून ठेवताय मायबाप तुम्हाला सांगेल मी त्यांच्यासाठी संपत्ती कमवण्यापेक्षा त्यांना संस्कार द्या त्यांना जगायचं शिकवा संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे साधू संत को कोई नहीं माने खऱ्या साधू संतांना कोणी मानणार नाही खऱ्या साधू संतांना कोणी मानणार नाही साधू संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान ओ हिजड़ों को बहुमान आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे या कलीचा प्रादुर्भाव आहे माय बाबा खऱ्या साधूची किंमत तुम्हाला कळणार नाही आज बघा तुम्ही खरं बोलायला जाताल तर तुम्हाला पावला पावली त्रास आहे पावला पावली आणि खरं बोलणाराचं काहीच चलत नाही विठ्ठला विठ्ठला जेवढा तुम्ही अन्यायाने वागाल जेवढं तुम्ही अन्यायाने वागा अन्याय करा जसं तुम्ही अन्याय कराल ना तसं त्याला प्राधान्य मिळतं त्याला प्रोत्साहन मिळतं सत्याने वागा तुम्हाला पावला पावली माणसं आडवी येतात सत्य बोलणाऱ्याला खूप कष्ट सहन करावे लागतात पावला पावली विना कारण तुम्हाला त्रास होणार खरं बोलताय म्हणून खऱ्याचं जमाना नाही सांगू तुम्हाला एकदा बाबांनी सांगितलं होतं सत्य आणि असत्य एकाच माईची मुलं आहेत कोणाच्या लक्षात घ्या सत्य आणि असत्य एकाच आईचे मुलं आहेत एकाच आईच्या पोटी जन्माला आले आहेत पण ज्यावेळेस आता सत्याकडे सगळ्या लोकांची धाव होती काय सत्याकडे सगळ्या लोकांची धाव होती आणि त्यावेळेस मात्र असत्य रडत रडत आईकडे गेलं बरं आता आईला लेकरं सारखीच असतात हो वाईट असो किंवा चांगला असो आईच्या नजरेमध्ये मुलं सगळी सारखीच असतात त्यावेळेस आईकडे रडत रडत गेलं ना आईला सांगत होतं आई बघणं म्हणे सगळे सत्याकडे जातात माझ्याकडे कोणीच येत नाही त्यावेळेस आईने एक काम केलं बरोबर आहे म्हणे तुझं पण तुझ्याकडे कोणीतरी यावं मग त्यासाठी काय केलं सत्याला बोलवलं इकडे असत्याला बोलवलं इकडे मग सत्याला काय केलं सत्याचे कपडे काढले असत्याला घातले लक्षात घ्या सत्याचे कपडे काढले असत्याला घातले असत्याचे कपडे काढले सत्याला घातले परिणाम असा झाला पाहत असताना असत्यच आपल्याला सत्य दिसू लागलं असत्यच आपल्याला सत्य दिसू लागलं आणि अगदी घोळतोच आहे आजही त्याला आपण असत्याला सत्य म्हणून बसलोय आणि जे सत्याने वागतात ना आणि ते असत्य दिसतं पहा जे सत्य आहे ना ते असत्य दिसतं आणि जे आपल्याला सत्य आहे त्याच्या पाठीमागे आपण कधीच जात नाही महत्वाचं आहे कारण की त्या ठिकाणी एकाच आईची मुलं ती फक्त कपडे चेंज आहेत दिसायला वेगवेगळे दिसतात अन्यथा तीच अवस्था आहे विठ्ठला विठ्ठला जशी आता भेट झाल्याच्या नंतर महाराज त्यावेळेस महाराज स्वतःचा अनुभव सांगतायत मग आता माझं भाग्य उजळले भाग्य आता हा जो शब्द आहे जवळपास आपलं हो वेळ झालेली कळलीच नाही एकच चरण सुटलं आपलं पण चला काही अडचण नाही पहा उजळले भाग्य आता महाराज आता हा शब्द वापरतात आपले दोनच शब्द सुटले अभंगातल्या उजळले भाग्य नाही का आणि आता हा शब्द आपण थोडासा घेऊ विचारामध्ये आता हा शब्द असा आहे पाठीमागचा आशय पुसून काढतो बाळूभाऊ पाठीमागचा आशय काय करतो पुसून काढतो वेळ संपली ना आता ऐका झालं आतापर्यंत सांगितली भांगड कथा आता तरी म्हणजे घरी जर एखाद्या वेळेस भांडणं झाले त्याचे पिऊन येणं घरी त्रास देणं सारखं चालू असतं शहाणी माणसं जातात घरी आणि घरी जाऊन सांगतात हे बघ बाळू तुला सांगून थकले सगळे पण काय कर
आता तरी शहाणा हो. आता म्हणजे आतापर्यंत झालं ते सोडून दे, पण आता तरी तू शहाणा हो. म्हणजे आता पाठीमागचं सगळं असे पुसून टाकतो. मग ज्ञानोबाराय पण म्हणतात ना, धर्म कीर्तन सिद्धी नेले येथे जे माझे उरले पायिक पण. इथपर्यंत ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितल्याच्या नंतर ज्ञानोबाराय पुन्हा म्हणतात, देवा झालं आता इथपर्यंत, आता काय करा, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसायदान. तुम्ही काय करा, मला पसायदान द्या. काय करा, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबारायांचं पसायदान म्हणजे आता हा शब्द. म्हणजे ज्यावेळेस संतांची भेट झाली, संत कृपा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्रचिती येते, त्यावेळेस महाराज पण म्हणतात, आता कुठे ज्यावेळेस संतांची भेट होते ना महाराज, त्यावेळेस मात्र काय होतं, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. आता काही शिल्लक राहिलं नाही. आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखील या, किंवा आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझं पाहे, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली. अनेक प्रमाणात येता येतील तुम्हाला आता शब्दावरती. म्हणजे पाठीमागचा आशय जाऊ द्या देवा. आतापर्यंत खूप यातना सहन केल्या, तुमच्या भेटीची खूप आतुरता लागली होते, पण सांगतो महाराज, हे प्रभू आता तुमचं मला दर्शन झालंय, आता कुठे धावे म्हण. आता माझं मन कुठे धावत नाहीये. संतांचं ज्यावेळेस कृपा होईल ना आपल्या जीवनामध्ये, संतांची कृपा झाल्याच्या नंतर काही एक शिल्लक राहत नाही मायबाप. सगळं आपलं संचित काय जे असेल सगळं जळून जातं आणि भगवान परमात्म्याची कृपा होते. काय संतांचा काय महिमा आहे, अभंगाचं द्वितीय चरण. संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा. संत दर्शनी आला बा, संत दर्शनी आला बा, संत दर्शनी दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. काय होतं संतांच्या दर्शनाने पद्मनाभ जोडला जातो. जे संत त्या ठिकाणी आपलं चित्त घेतात आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती लावतात. जसं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणावरती लावलं त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्म्याची प्रचिती यायला लागते आणि भगवान परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी होतं. म्हणजे महाराज हे जे प्रत्यक्ष दर्शन तुम्ही सांगताय संतांच्या दर्शनाने हा लाभ प्राप्त होतो. पद्मनाभ जोडीला पहा नामदेवरायांच्या जीवनामध्येही तीच घडलं. नामदेवरायांनी काय केलं, नामदेवराय वाळवंटामध्ये बसले असताना त्या ठिकाणी खूप गोड त्या ठिकाणी वाळवंटामध्ये भजन चालू होतं. ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा टाळी झाली एकच टाळी झाली एकच टाळी झाली एकच टाळी झाली ज्ञानोबा माऊली तुकारा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा
एकटाळी झाली चंद्रभागे बाळहत्ती माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे हा ज्ञानोबा माऊली तुका ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम सर्वांनी हात ज्ञानोबा माऊली तुकाराम गेला की नाही आळस आता 2 तास तरी चाललं तरी काय अडचण हा सुंदर भजन सुरू होतं कुठं पंढरीच्या वाळवंटामध्ये अतिशय गोड असा जसा इथं या ठिकाणी रस निर्माण झाला ब्रह्मरस अगदी त्या पद्धतीने त्या ठिकाणी ब्रह्मरस सुरू झाला होता त्या ब्रह्मरसामध्ये सगळी साधू संतांची मांदियाळी जमली होती आणि सर्वांना माहीत होतं की नामदेवराय कच्चे आहेत पण पहा नामदेवराय कच्चे सर्वांना माहीत असूनही त्या ठिकाणी मुक्ताईंकडे खुणवली ज्ञानोबरायांनी मुक्ताईने काकांना खुणवलं गोरोबा काकांना जसं काकांना खुणवलं काकांना चांगल्या मडक्याची मात्र पारख करता येत होती पहा आपण ज्यावेळेस आता बाजारामध्ये आता उन्हाळा चालू आहे माठ घ्यायचा असेल तर आपण काय करतो सगळ्यात जास्त महिला मंडळाला माहिती आहे हा घेणार असा धरणार आणि काय करणार मोठा दगड असं का नाही छोटा बरोबर आहे छोटा दगड घेणार काय करणार वाजून बघणार टणटण वाजलं म्हणजे पक्क आणि बदबद वाजलं म्हणजे कच्च बरोबर आहे कच्च जसं आपण त्या ठिकाणी माठाची परीक्षण करतो आणि ती गोरोबा काकांना चांगल्या पद्धतीने माहीत होतं धोपटणं त्यांच्या हातात असायचं नाही का मग मात्र त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने सांगितलंय मुक्ताई मातेने की या ठिकाणी बसलेल्यापैकी कोणतं कच्चं मडक आहे पक्क मडक आहे आम्हाला पारख करायची ज्ञानोबरायांच्या डोक्यात टाकलं आणि चांगली खार आली म्हणे याला तर खार आली म्हणजे चांगलं भाजलंय निवृत्तीनाथ दादांच्या डोक्यात टाकलं अरे हे पण चांगलं टणटणीत भाजलंय म्हणे मुक्ताईच्या डोक्यात टाकलं जसं नामदेवरायांच्या डोक्यात टाकलं ना माय बाप नामदेवराय थेट पळ काढला वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याच्या पुढे ए देवा तुझे भक्त असे असतात अरे डोक्यामध्ये मारावण परीक्षण करावं अनेक भक्त पाहितलेत देवा हे जे तुझे भक्त म्हणून घेतात ना याच्यापैकी एवढा माझ्या इतका तुझ्या सान्निध्यामध्ये कोणता भक्त आहे सांग तरीही मला ह्यांनी सर्वांनी कच्चं ठरवलं कशावरून कच्चं ठरवलं असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणायला लागले नामा खरंच तू कच्चा आहेस का बरं आतापर्यंत गुरु सान्निध्यच लाभलं नव्हतं ज्ञानोबरायांनी सांगितलं जा औंढा नागनाथ या क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी विसोबा केचर नावाचे सद्गुरू असते त्यांचं दर्शन करा आणि त्यांना तुम्ही गुरु म्हणून स्वीकारा गेले आहेत आणि त्या ठिकाणी शिवलिंगावरती पाय ठेवून झोपलेले आहेत ती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नामदेवराय आले पाहतात तर काय राग आला त्यांना अरे म्हातारड्या म्हणे तुला लाज वगैरे वाटते का देवाच्या मस्तकावर पाय ठेवलाय मग त्यावेळेस विसोबा केचरांनी सांगितलं अरे बाबा तू तरुण आहेस पण आता माझं शरीर क्षीण झालंय माझे पाय मला उचलत नाही मग तू माझे पाय उचलून बाजूला ठेव जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव ज्या ठिकाणी पाय ठेवावं त्या ठिकाणी शिवलिंग तयार व्हावं अगदी त्या पद्धतीने सुंदर पद्धतीने सुरू झालं ते आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी आता प्रचिती येते अरे एक शिवलिंग निर्माण झाले 2 शिवलिंग निर्माण झाले आहेत त्यावेळेस प्रत्यक्ष नामदेवरांना कळालंय ज्यांचा खाली पायच पडू देत नाहीत ज्यांचा अधिकार एवढा आहे भगवान परमात्मा आपल्या मस्तकावरती त्यांचा पाय धारण करतात त्यांचं सामर्थ्य काही सामान्य नाही तुमचं नाव काय बोलले मला
या देहाला विसोबा खेचर म्हणतात. पाय धरले आणि त्यावेळेस गुरूंचा अनुग्रह केला आणि त्यावेळेस मात्र सगळं जगत त्यांना विश्वरूप त्या ठिकाणी दिसू लागलं. अवघे चित्रलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्यावेळेस मात्र सगळं ब्रह्मांड त्या ठिकाणी भगवत रूप दिसू लागलं. आतापर्यंत त्यांना कशामध्ये देव दिसत नव्हता, आता कुत्र्यामध्ये देव दिसू लागला. जशी कधी पोळी न्यावी त्यावेळेस नामदेवरांनी म्हणावं, ओ देवा, अहो कुरडी पोळी खाऊ नका, त्याच्यावरती तूप भासू द्या, थोडंसं तूप लावू द्या, थोडंसं. अगदी भक्तिभावाने ही जी भक्ती आहे पा, त्यावेळेस गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. गुरूंचं सानिध्य सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला, तेच नामदेवराय ज्यावेळेस आता दिवाळीचा दिवस आला होता, बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदेला कोण कोणाला वळतं? भाऊबीजेला भाऊ बहिणीला, असं आहे का? म्हणजे भाऊबीजेला कोण कोणाला वळतं? बहीण आपल्या भावाला वळते आणि बलिप्रतिपदेला पत्नी आपल्या पतीला ओवळत असते. बरं पा, भाऊबीजेचं ताट कुणाला जरी ओवळलं तरी चालतंय, बरोबर आहे. भाऊबीजेचं ताट मामे भाऊ, मांडलेला भाऊ, गुरु भाऊ काही मानता येईल, पण बलिप्रतिपदेचं ताट कुणाला ओवळून चालेल का? आणि आता तीच अवस्था आली होती. देवाने सर्वांना बोलवून घेतलं, सगळ्या भक्तांना बोलवून घेतलं आणि मी प्रसन्न आहे म्हणे तुम्हाला आज. आणि नेमका बलिप्रतिपदेचा दिवस होता. देवांनी बोलवून घेतलं, ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये इथे या आणि मी तुम्हाला प्रसन्न आहे, मी तुम्हाला स्वरूपता मुक्ती प्रदान करणार आहे. स्वरूपता नाम 4 मुक्त्या आहेत: सलोकता, समीपता आणि स्वरूपता, सायुज्यता. मी तुम्हाला स्वरूपता नाम, माझं स्वरूप तुम्हाला देऊन टाकणार आहे. जसं त्या ठिकाणी स्वरूप देऊन टाकलं, आता इकडे पंचारती सुरू केली होती. कोणी? रुक्मिणी मातेने सुंदर दीपक लावले आहेत. आता देवाला ओवाळण्यासाठी निघायचं आहे. जसं ओवाळण्यासाठी निघाली असताना त्या ठिकाणी पाहते तर काय, जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचे स्वरूप दिसत आहे. हो, आणि रुक्मिणी माता एवढं स्वरूप पाहून लाजल्या. हो, लाजले गे माया, आता कोणा ओवाळू? आता ओवाळू कुणाला? लाजल्या. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहेल तिकडे भगवान परमात्मा दिसतात. आता करू काय? चिंता पडली. ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारखे. सगळ्यांना चतुर्भुज भगवान परमात्म्याने रूप धारण दिलंय. आता मात्र काय करावं काही कळत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हे चांगल्या पद्धतीने माहीत होतं की नामदेवरायांना भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे. काहीच केलं नाही, थेट नामदेवरायांकडे गेले. म्हणजे स्वतःची अर्धांगिनी जी रुक्मिणी, तिला पण भगवान परमात्म्याचं ज्ञान नव्हतं. लक्षात घ्या, स्वतःची ज्या परमात्म्याबरोबर तिने संसार केला त्या परमात्म्याचं तिला ज्ञान नव्हतं. जी अर्धांगिनी होती, आपण हरिपाठ वाचतो ना, आपण म्हणतो की आपण ब्रह्म झालो. आपलं कुठे ठेवायचं? दीडच अभंग येतो, सगळ्या भजनेला कूट करून टाकतो. हीच अवस्था आहे. पण पहा, आता ती रुक्मिणी आहे, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, असूनही तिलाही भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं नाही. त्यावेळेस नामदेवरायांचे पाय दिले, नामा हे मोठं धर्मसंकट माझ्यावरती कोसळले. जर अचानक जर कोणाला हे ताट ओवाळू तर माझ्या पाठीवर त्याचा विषय, काय करावं लागेल? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, एक काम करा, मी भगवान परमात्म्याला ओळखतो. त्यावेळेस भगवान परमात्म्याची खूण दाखवली. वैजयंती माळगला श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामायाने दावी अली गुण, विष्णुदास नामायाने दावी अली गुण. वैजयंती माळगला श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामायने दाविली गुण, विष्णुदास नामायने दाविली गुण. संतांच्या कृपेशिवाय देवाचं ज्ञान होणं शक्य नाही, म्हणून अगोदर संतांची कृपा महत्वाची आहे. बरं महाराज, तो देव ठेवला कुठे? आता कोणी प्रमाण वगैरे देऊ नका, आपलं प्रमाणाच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे नाही का? म्हणजे त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे संतांच्या कृपेशिवाय या ठिकाणी आपल्याला सुट्टी नाही आहे. म्हणजे संतांची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सेवा केली पाहिजे. मायबाप, आपण जर सेवा करू ना तरच आपल्याला मेवा मिळणार आहे. पहा, गेल्या वर्षी कथा झाली, सगळं कथेचं पुण्य घेतलं, माझंही पुण्य सगळ्यांनी घेऊन टाकलं. सोपं नाही महाराज, कोणाकडनं पाया पडून घेणं सोपं नाही आहे.
कुणी आपल्याला जीव घालतंय म्हणजे सोपं नाही आहे. आपण त्या ठिकाणी पुण्य खर्च करतोय. बँकेतला पैसा कसा खर्च होतो कळत नाही, तसंच आपलं पुण्याचा पण खर्च होतो त्या ठिकाणी. प्रत्येकाचं तप असतं. आपण साधना केली पाहिजे. 1 माळी जपा, 2 माळी जपा, जप केला पाहिजे. सांगतो तुम्हाला, कारण की भगवान परमात्म्याची जर प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी काही साधकांनी प्रश्न केला, म्हणे महाराज हा भगवान परमात्मा ठेवला कुठे? संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तो आम्ही भगवान परमात्मा आमच्या हृदयबंदी खाण्यामध्ये ठेवला, हृदयबंदी खाणा केला. आत विठ्ठल कोंडीला, आम्ही तो भगवान परमात्मा हृदयामध्ये ठेवला. म्हणून बरं महाराज हा सापडला कुठे? आता प्रमाण कोणी म्हणू नका. सापडला कुठे? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. कोणत्या भावा सापडला? सोयाबीनच्या, कापसाच्या, तुरीच्या? कोणत्या भावा सापडला? चुलत भाऊ, मामी भाऊ, मावस भाऊ, असं आहे का? तो या भावा सापडला. कोणत्या भावा सापडला? भक्ती भावा सापडला. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आता सर्वांनी एकदा प्रेमाने थोडंसं भजन करा. आपली वेळ संपलेली आहे. तुमचा जवळपास 20 मिनिटं मी जास्त घेतली, त्याबद्दल क्षमस्व असावं. हाताने टाळी आणि मुखाने नाम चिंतन करा. विठोबा रखुमाई, 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 बोला पुंडलिक प्रधान विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की. धोबार घुमाई, धोबार घुमाई, उजळली भाग्य आता अवघे चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. यथामते यथावकाश. जसं या अभंगाचं निरूपण, खरं तर संतांच्या चरणाचं निरूपण आपण करू शकत नाहीत. संतांची अभंगाची खोली आपण काढू शकत नाहीत. जशी समुद्राची आपण खोली काढू शकत नाहीत, आकाशाची उंची आपण काढू शकत नाहीत. अगदी त्या पद्धतीने असे काही काही महाराज मंडळी आहेत आळंदीमध्ये, एका एका अभंगावरती PhD करतायत. एका एका शब्दावरती म्हणजे काय अभ्यास असेल, आपण त्याचा अंत लावू शकत नाही. तरी त्या ठिकाणी एका तासामध्ये बोलावं तरी काय, बोलता बोलता प्रस्तावना मांडतामध्येच वेळ निघून गेला. पण तरीही त्या ठिकाणी यथामती यात अवकाश, या सेवेचं त्या ठिकाणी केलेलं निरूपण, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती समर्पण. या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण जे वेदांत केसरी आहेत, ब्रह्मसूत्र, लघुसिद्धांत कौमुदी असे आपल्या वारकरी संप्रदायाचे काही प्रस्तांतरी वगैरे वेदांतिक सर्व ग्रंथ ज्यांनी अवलोकन केलेत, आपल्या महाराष्ट्राला एक खूप मोठं गुरुदैवत लाभलेलं आहे. ते म्हणजे होळचे भारतानंद स्वामी. भारतानंद स्वामी खूप मोठा आश्रम आहे त्या ठिकाणी त्यांचा. तिथे जवळजवळ 150 विद्यार्थी शिकतात. आणि पहा, ही मोठी जी पर्वणी कुणामुळे लाभली सांगू तुम्हाला. ही पर्वणी लाभली ते लाडगुरुजींमुळे. लाडगुरुजींमुळे. कारण की आळंदीतले सगळे साधक महाराज मंडळी होळला जातात आणि त्या ठिकाणी अध्ययन करतात. प्रस्तांतरे हे सगळे काही वेदांतिक ग्रंथांचं अध्ययन करतात. आणि असंच आमचं एक चाललं आहे, आणखी एक सूत्र चाललं आहे असं की कुठंतरी असं ठिकाण मिळावं. महाराजजी त्या ठिकाणी अध्ययन पूर्ण झालं आहे त्यांचं. आणि स्वामीजींचा एक संकल्प आहे, खूप मोठा संकल्प आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आपल्या अखंड भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हा सत्संग चालावा. या ठिकाणी वेदांतावरती चर्चा चालावी. हे वेदांत काय आहे, आपल्याला ग्रंथ आपल्याला माहीत नाही आहेत. मी गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता कथेमध्ये तुम्हाला, आपला धर्मग्रंथ कोणता, सांगता आला नाही मायबाप. मग आपली जी मुलं जी व्यसनाधीन झाले आहेत, आपण आपल्या धर्मापासून खूप दूर गेलो आहे. आपला धर्म
आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपला धर्म आपल्याला कळावा. लक्षात घ्या, ज्यावेळेस शस्त्र चालली, लक्षात घ्या, ज्यावेळेस शस्त्रपूर्वी चालली म्हणून आपण शास्त्र वाचतोय. पूर्वी शस्त्र जर चालली नसती ना, आपण त्या ठिकाणी वाचलो नसतो, आपण ग्रंथ घेऊन बसलो नसतो. शस्त्र चलत गेली म्हणून आज आपण या ठिकाणी कीर्तन करतोय. छत्रपती शिवराय होऊन गेले, त्यांनी शस्त्र चालवले म्हणून आज आपण त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतोय. तुम्ही या ठिकाणी भगवान परमात्म्याची लीला ऐकताय. अन्यथा आपण कुठे असतो याची कल्पना करू शकणार नाहीत. ज्या मोगलांनी असंख्य मंदिरांचा विध्वंस केला, प्रत्येक मंदिर, हिंदूंची प्रत्येक ठिकाणची अस्मिता घालवण्याचा प्रयत्न केला. पहा, अनेक मंदिरं होती भारतामध्ये. भारताकडे पाहत असताना सगळीकडे मंदिरं दिसायची, परंतु सगळ्या मंदिरांचा घातपात केला या मोगलांनी. जसं या ठिकाणी मोगलांनी घातपात केला, अगदी त्याच पद्धतीने जेवढी मंदिरं त्यांनी पाडली तेवढी मंदिरं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वर्गणीतून नाही केलं. महाराज, वर्गणीतून नाही केलं, त्यांच्या राजसत्तेतून सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आजही बघा माहेश्वरचं काय घाट आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रावरचे घाट पहा, प्रत्येक तीर्थक्षेत्रावरचं मंदिर पहा. म्हणजे हे कुणाचं कार्य आहे? अहिल्यादेवी होळकरांचं. म्हणजे होळकरशाहीचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे यांनी प्रत्येक वेळेस सनातन हिंदू धर्माची अस्मिता पुसण्याचं कार्य केलंय. आणि ही आज काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने बोलणं गरजेचं आहे. ही अस्मिता आपल्याला जर टिकून ठेवायची आहे तर अगोदर आपली मुलं चांगली घडवली पाहिजेत. जर मुलं चांगली घडवायची आहेत कुठंतरी गुरुकुलामध्ये टाकली पाहिजेत, जेणेकरून आपल्या मूळ तत्वज्ञानाचं अवलोकन होईल. त्यासाठी आमचा खूप मोठा संकल्प आहे. आणि महाराजजींनी एक नियोजन केलं आहे. असं त्यांना जवळपास 5 ते 6 एकर जमीन हवी आहे. तर त्या ठिकाणी तो आश्रम होणार आहे. जवळपास 4 ते 5 जिल्ह्यामध्ये तो आश्रम नसणार आहे. तसा त्या ठिकाणी जवळजवळ विद्यार्थी 1000 विद्यार्थ्यांचं संगोपन केलं जाईल निःशुल्क. लक्षात घ्या, या ठिकाणी कुठं फीस नाही, शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना कुठलं वेतन नाही किंवा त्यांच्याकडून काही मिळत नाही आहे. निःशुल्क हा खूप मोठा संकल्प आहे. आणि हा संकल्प महाराजींचा नाही आहे, तो स्वामीजींचा आहे. आणि त्यांच्याकडे आमचे श्री हरिभक्तपरायण उद्धव महाराज गोरे यांनी अध्ययन केलं आहे. आणि ते या आता आश्रमच टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध होणं गरजेची आहे. त्यासाठी त्यांचा संकल्प आहे. म्हणून सुंदर या ठिकाणी ते पण आले आहेत. मला खूप आनंद वाटला. आमचे देशपांडे सर आले आहेत गुरुजी, ते पण त्यांनाही धन्यवाद. सर्वजण आलात. आणि विशेष म्हणजे की जर आपल्या परिसरात जर असं वैभव निर्माण होत असेल तर नक्की तुम्ही सहकार्य करा. धनाने करा, मनाने करा, जसं करता येईल तसं करा. हे पहा, याच्यामध्ये कुणाचा स्वार्थ नाही आहे. त्या ठिकाणी तुमचीच पुढची पिढी शिकणार आहे. पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन होणार आहे. कारण की आजची जी परिस्थिती आहे, काही कालांतराने आज फक्त आपण धनाचे मालक राहिलो आहे. बघा, आपली अस्मिता फक्त जगण्यापुरती आहे. जगतं तर कुत्रं पण जगतं हो. जगायला कुत्रं पण जगतं, पोटापुरतं खळगी भरण्यापुरतं कुत्रं हे जगतं. पण आज जाग होणं गरजेचं आहे. आज जागे झालात तर उद्या तुमची अस्मिता टिकून राहील. जर तुम्ही फक्त पैसा पैसा म्हणत राहाल आणि स्वतःपुरता विचार जर करत असाल ना, तर नक्की तुम्ही पण संपुष्टात जाल. सांगतो ना तुम्हाला, अहो आज आपल्या मालाला भाव नाही, प्रत्येक गोष्टीला भाव नाही. बरं, कशामुळे नाही आहे लक्षात घ्या. त्या दिल्लीमध्ये बांगलादेशी लोक सगळे घुसवून ठेवले लोकांनी, राजकर्त्यांनी. काळाची गरज आहे सांगणं. जर त्यांना तुम्ही राशन पाणी जर फुकट देत असाल तर तुम्हाला महागाई पडणारच. याचा विचार करा तुम्ही. तुम्ही फक्त घरापुरता विचार करू नका, गल्लीपुरता विचार करू नका. गल्लीतून दिल्लीचा विचार करा, त्यावेळेस तुमचं डोकं बरोबर चालेल. काळाची गरज आहे. बघा, बांगलादेशी त्या ममता बॅनर्जीने तर काय करून ठेवलं तिथं. जिथं हिंदूंची वस्ती आहे त्या ठिकाणी हिंदूंना खूप त्रास आहे महाराज, खूप त्रास आहे, विनाकारण त्रास आहे. तुम्ही संपत्ती कमवा, ज्यावेळेस त्यांची सगळी संख्या वाढेल ना
तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर काढणार. हो, बांगलादेशी आहेत ते, बाहेर देशातली आहेत, त्यांना आपल्याबद्दल कुठली अस्मिता नाही आहे. काळाची गरज आहे म्हणून जगा, पण आपली संस्कृती जतवा. या संस्कृतीवरती बरेच टकून आहेत. आघात प्रत्येक वेळेस झेलत आली आहे संस्कृती. बघा, इंग्रजांनी आतापर्यंत का राज्य केलं आपल्यावरती? व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते झाले. आजही बांगलादेशी लोक आपल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करतात. उद्या त्यांची सत्ता येईल, सत्ता परिवर्तन झाल्याबरोबर इस्लामिक राष्ट्र घोषित होईल. याच्यासाठी सर्वांनी जागा राहा. हीच एकदा सर्वांच्या चरणी विनंती आहे. महाराजींचा खूप मोठा संकल्प आहे, त्यासाठीही कोणाला जागा जर उपलब्ध करून देता आली तर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. कारण आपले असेच, आणि पहा, जागा काही फक्त काळीची लागते असं नाही आहे. बघा, तुम्ही काळीच्या जमिनीमध्ये अन्न पिकवता. आम्ही महाराज लोक बरडाच्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये काही उगवत नाही अशा जमिनीमध्ये वेदांत पिकवतो. वेदांत सांगतो तुम्हाला, तुम्ही जर होळला गेलात ना, ते आश्रम पहा, खाली काहीच नाही आहे, खाली काही येत पण नाही, उगवतही नाही, झाडं पण उगवण्यासाठी सारखं रोज पाणी द्यायला लागतं. अशा जागेमध्ये वेदांत पिकतोय. ब्रह्मसूत्र असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी सोडवले जातात. पण पहा, आम्ही पाठाला सोबत होतो आळंदीमध्ये, पाठं सोबत केली. पण आता नंतर भारतानंद स्वामींकडे आल्यामुळे त्यांचं खूप अध्ययन भरपूर झालेलं आहे, त्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. फक्त त्यांना जागेची गरज आहे आणि ती जागा आपण उपलब्ध करून द्यावी. आपण जवळ जर उपलब्ध करून दिली तर त्याचं कारण एक होईल, आपली मुलं जी भवितव्याची पिढी आहे, वेदांत काय, हे जे काही स्मृती ग्रंथ आहेत यांचं अध्ययन करतील, अवलोकन करतील आणि पुढची पिढी चांगली सुधारेल आपली. म्हणून सर्वांना एक तेवढी विनंती आहे, झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी विलीन करून, अगोदरच वेळ झाला, एवढा वेळ झाला असतानाही तुम्ही कोणीही मांड्या मोडल्या नाहीत. अगदी तुमच्या चेहऱ्यावरती टवटवीतपणा आहे. जसं की आणखी 2 तास कीर्तन केलं तरी तो टवटवीतपणा तुमच्या चेहऱ्यावरचा जाणार नाही, असं तुमच्या चेहऱ्यावरती भाव आहे. तसा भाव शेवटपर्यंत ठेवल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आणि या ठिकाणी आजचे जे यजमान आहेत कृष्णभाऊ काळे, आजचे कीर्तनाचे यजमान आहेत. आजचे जे गाव यजमान आपले हे कोण आहेत, पंक्तीवाले, हो पंक्तीवाले पंडरामराव, पंढरीनाथ कराड वगैरे सर्वांचंच या ठिकाणी योगदान आहे. सुंदर पद्धतीने यांना सूचना पण देतील. पण तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. का तर यासाठीही तुम्ही सहकार्य करा. कारण की धर्माची पताका आज आपण प्रत्येक जातीमध्ये विखुरले गेलो. मायबाप, आपली ही जी जातीपाती मध्ये विखुरले गेलो आपण कधीतरी एकाच पताकाखाली येणं गरजेचं आहे. आजच्या काळाला एकच पताका, ती म्हणजे भगवी पताका आहेच. भगवी पताका. कारण विषय सांगू तुम्हाला, आता मग जातीवादानं हे जे वाढलंय सगळ्या वातावरण, सगळं पेटलेलं आहे सध्या वातावरण. पण याच संधीचा फायदा लोक घेतात. म्हणून जागा होणं गरजेचं आहे. मायबाप, पुनश्च एकदा सांगतो, जागी व्हा, आपल्या संस्कृतीला जपवा. आज जर संस्कृती जपली तर आपली परंपरा टिकून राहील, अन्यथा आपण टिकून राहणार नाही. आपली संस्कृती संपली, आपण संपलो, आपण संपुष्टात आलो. जिथं अल्पसंख्यक आहेत त्या ठिकाणी हिंदू असूनही त्यांना मुस्लिम व्हावं लागलंय. याच्याकडे पण लक्ष द्या. बारकाव्याचा विषय ख्रिश्चन करायला लागले, बऱ्याच गोष्टी आहेत. हिंदू धर्मावरती सगळ्यांचे आघात आहेत. मग त्यासाठी सर्वांनी जागा राहा. ही एकदा सर्वांना पुनश्च एकदा विनंती करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.